नमस्कार मंडळी, मी रोशन परत आपलं एकदा स्वागत करतोय माझ्या या यूट्यूब चॅनलवर. याचं नाव आहे इट्स मी रोशन सोनार. आणि जसं पहिल्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं की मी बाईक घेतली विकत, ती कशासाठी घेतली तोच व्हिडिओ हा आता मी बनवत आहे. त्याच वेळेला मला ना व्हिडिओ म्हणजे व्लॉग शूट करायचे होते लडाखच्या वेळेस, पण मी केले नाही. सो मी ते आत्ताच मेमरी म्हणून टाकतोय. आवडलेस तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि एन्जॉय करा. सो फर्स्ट डे आम्ही निघालो घरातून. पहिल्या दिवशीचा जो प्रवास होता तो मुंबई ते इंदोरपर्यंत केला, महाकाल की नगरीपर्यंत. आणि त्यानंतर मग आम्ही इंदोर ते ग्वालियर असा प्रवास केला. तिथे थांबलो. तिथे आग्र्यामध्ये ताजमहल विजिट केला, ताजमहल फिरलो वगैरे. सगळीकडेच असे व्हिडिओ मी शूट नाही केलेले, त्यामुळे कुठे कुठे व्हिडिओ मिस आउट वाटतात. मध्ये आमच्या दोघांचे पण व्हिडिओ खूप मिस आउट वाटतात, भेटत नाहीत. पण जे आहेत ते मी शेअर करतोय. आणि ते मी इंदोर ते ग्वालियर 550 किलोमीटरचा परत प्रवास केला. दुसऱ्या दिवशी आम्ही इंदोरला थांबलो होतो हॉटेलमध्ये. हॉटेलचे पण काही व्हिडिओज होते, पण आता काहीच भेटत नाही आहे. दीड वर्ष झाला. जे होते ते सगळे शूट करून मी टाकले, एडिट करून वगैरे. त्यानंतर आम्ही गेलो ताजमहल एंट्रीला. मस्त वाटलेलं, म्हणजे पहिल्यांदाच काहीतरी म्हणजे आयकॉनिक प्लेस, म्हणजे अजुबा, 7 अजुबामधला हा एक अजुबा. आम्ही प्रत्यक्षात बाईकने जाऊन राईडच्या दरम्यान विजिट करून तो बघितला. आणि आतमध्ये गेलो नाही, पण ताजमहलच्या बाहेरच्या आवारामध्ये फिरून वगैरे आम्ही परत हॉटेलला परतलो. हॉटेलला परतल्यानंतर मग काय जास्त काय तिथे फिरण्यासारखं असं आम्हाला नव्हतंच. आम्ही बोललेलो जे काय ऑन द वे असेल तेच आपण करूया आणि पुढे वळूया आपल्या टार्गेटच्या दिशेने. सो आमचं टार्गेट होता पहिले तर रायडर पार्टनरचं गाव, जे काय महलचोरी होतं, जे उत्तराखंडमध्ये एकदम सुंदर प्लेसमध्ये त्याचं गाव होतं. आणि त्याच्या घरी जाऊन आम्ही थांबलो. तिथे 3-4 दिवस आम्ही फिरलो, व्हिडिओ वगैरे शूट्स वगैरे केले. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं दिसणारच. तर आणि खूपच एन्जॉय केला त्याच्या इकडेही, त्याच्या घरी पण. आणि तो जो प्रवास होता ग्वालियर ते त्याच्या गावापर्यंतचा, तो मला वाटतं 555-560 किलोमीटरचा प्रवास होता. पण अतिशय सुंदर प्लेस होता मंडळी. जबरदस्त. उत्तराखंड हे खूपच सुंदर आहे, खूपच सुंदर आहे. मी असं बोलत नाही की कोकण सुंदर नाही, महाराष्ट्र सुंदर नाही, पण कोकणही सुंदर तितकंच आहे जेवढं उत्तराखंड आहे. पण उत्तराखंड हे एक म्हणजे देवो की भूमी असं मानलं जातं. आता ते तर आहेच आहे म्हणा, पण जबरदस्त आहे, बघण्यासारखं आहे, खूप सुंदर आहे. आणि जर तुम्हालाही वेळ भेटत असेल असं उत्तराखंड फिरून वगैरे, तिथे त्या साईडला दर्शन म्हणजे बद्रीनाथ आहे, केदारनाथ आहे, गंगोत्री वगैरे आहे, चारधाम वगैरे आहे. तुम्ही नक्कीच विजिट करा त्या देवदर्शनाला. आणि नक्कीच आणि उत्तराखंडला पण एक्सप्लोअर करा, फिरा. तिथे खूप जबरदस्त ॲक्च्युली व्ह्यू आहे, गावं आहेत. म्हणजे अशी लोकं राहतात की फार एकदम डोंगरावरती राहतात, एकदम मोठमोठ्या. म्हणजे मी जिथे आता थांबलो, हे घर तुम्ही बघताय, तेही फार वरती असं डोंगरावरती होतं. आणि जबरदस्त होतं. म्हणजे गाडी वगैरे वरपर्यंत जात नाही. काय गाड्या जातात, पण थोडं बहुत जे रिस्क घेऊन जाऊ शकतात ते जातात. आणि बस मग आम्ही तिथे फिरलो वगैरे. 3-4 दिवस त्याच्या रिलेटिव्हकडे आम्ही गेलो. परत तिथून तुम्ही बघाल, हा रस्ता बघा कसा होता बघा. आम्ही बॅग्स वगैरे घेऊन एवढे वरपर्यंत गेलो होतो. त्यानंतर मग आम्ही निघालो. 3-4 दिवस स्टे केल्यानंतर तिथे मग आम्ही केदारनाथच्या दिशेने निघालो. आणि केदारनाथ होतं काहीतरी त्यांच्या इकडून 120 किलोमीटर होतं. खरं तर त्यांनी मला सांगितलं की 50-60-70 किलोमीटर असणार, बट ठीक आहे, 120 किलोमीटर होतं, एवढं काय लांब नव्हतं. त्यानंतर केदारनाथच्या दिशेने आम्ही निघालो. आणि केदारनाथ त्यांच्या इकडून पण सुंदर रोड होता. मध्ये नैनिताल, कर्णप्रयाग, पलमोडा वगैरे काय असे नावं ऐकले असाल तुम्ही पण. आणि खूप जबरदस्त प्लेस मध्ये आले.
त्यानंतर पोचलो आम्ही सोनप्रयाग केदारनाथला. म्हणजे हे एक असं एक मेन डेपोसारखं होतं. तिथे आम्हाला गाडी पार्क करायला लागली कारण की इथून पुढे गाडी जाणार नव्हती. तिथून पुढे असं होतं की पुढे चालत जाऊन तुम्हाला ट्रॅक्स करून मग पुढे गौरीकुंडपर्यंत जायचं होतं. मग तिथून तुमचं ते ट्रॅकिंग चालू होते. सो आम्ही पण तसंच केलेलं. माझ्या पायाला थोडासा मार असल्यामुळे मी काय घोड्याने गेलो आणि रायडर पार्टनर आपला चालत गेलेला. त्यामुळे पुढे बघा कसं ट्रैकिंग स्टार्ट। हाय गाइस, मैं और रोशन भाई आए केदारनाथ घूमने के लिए। अब केदारनाथ हम लोग जाएंगे यहाँ से गौरीकुंड। वहाँ से फाइनली हमारी ट्रैकिंग चालू हो जाएगी और बस चलते रहेंगे धीरे धीरे। 100 रुपए का बिस्लेरी है, घर जाएगा इसमें तेरा। सो मग त्या दिवशी आम्ही तिथेच गौरीकुंडला थांबलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवास केला. हा अर्ली मॉर्निंग 3-3:30ला प्रवास केलेला होता. आणि हा जो व्हिडिओ आता मी घोड्यावरून जे बघताय मला तुम्ही, हा जो सीन होता हा सकाळी 7:30 दरम्यान होता. त्यामुळे घोडसवारी जिंदाबाद करत मी आपल्या पुढे केदारेश्वरच्या दिशेने चालत होतो म्हणजे काय, घोड्यावरती बसून आपलं तुकडूक आणि अजय आमचा मस्तपैकी चालत 8-10 किलोमीटरचा पहाड़ों में घूमते बाबा के नाम लेते आगे बढ़ते पुढे चढत होता. आणि मग थोडा मला मध्ये येऊन तो भेटला. तिथे थोडीशी त्याची मस्ती केली. भाई वो कब से चल के आ रहा है? वो थक गया एकदम। उसकी पड़ गई है, पूरी पड़ गई ना उसकी। और आवाज क्या ब्रदर, सांसें भूल गई तेरी। चढ़ गया लेकिन तू भाई 8 किलोमीटर आ गया यार। मेरे से तो नहीं होता भाई, मैं तो चल दिया था। घोड़े जिंदाबाद है अपने। तू यहाँ से कहाँ से आ रहा है शॉर्टकट पे? रोड तो यहाँ पे है। कौन सी पहाड़ी चढ़ रहा है जहाँ पे चढ़ाई खत्म नहीं होती। भाई देख बर्फ ऊपर दिख रही थोड़ी बहुत। हाँ माय गॉड, फाइनली ट्रैकिंग करते हुए आ रहा है। सामान वामान तो तेरे भाई ने पकड़ा हुआ है। आ गया तू, चल नाश्ता कर ले अभी। वो भी बहुत चला खरेखर। बहुत सही चढ़ गया भाई तू यार। किधर गया? 8 किलोमीटर चढ़ गया भाई तू यार, मानता हूँ तेरे को। तेरी तो पिक्चर बना दिया, डाल दूंगा रील। आ गया मेरा दोस्त। चलो इतना शौक। मग फायनली चाय नाश्ता वगैरे झाला आमचा आणि तो गेला. त्यानंतर मी थोडासा टाइमपास करत बसलो कारण की आमचा घोडेवाला थोडा वेळ काढत होता. त्यामुळे मी हा बघा, हा जो आहे पहिलावाला जो होता तो एकदम स्ट्रॉंग तो घोडा होता आपला. मी त्याच्यावरती चाललेलो आणि मी त्याला पहिलेच बोललेलो, वा मला थोडा हॅवी आणि स्ट्रॉंग घोडा दे. प्रवास लांबीच आहे ना आणि माणूस त्यामुळे तो घोडा हे केला आणि त्यानंतर निघालो. सो वरती पोचलो मी घोडसवार स्टँडवर, म्हणजे घोडा स्टँडमध्ये. आणि तिथे मग थोडीशी फोटोग्राफी सिनेरी करत, कारण की त्याला बराच वेळ होणार होता यायला, कारण की तो खूप मागे राहिला होता. ऑफकोर्स मागे राहणारच यार, एवढा मोठा चढ आहे, जवळजवळ 18 किलोमीटर चालायचं होतं आणि त्यामध्ये तो मागे राहणारच होता. त्यामुळे मी तर गेलो 7 तासात, बट त्याला 9 ते 10 तास लागले. आणि हे बघा, हे म्हणजे कुठून आला असणार आम्ही विचार करा. पण एवढं जबरदस्त आहे ना, खरंच सांगतो, केदारनाथ म्हणजे ना पृथ्वीवरचं एक जबरदस्त स्वर्गाहून सुंदर मला असं वाटतं एक प्लेस आहे. इतकं सुंदर जबरदस्त ते वातावरण, ते दृश्य, म्हणजे खरंच पृथ्वीवरचं स्वर्ग आहे ते, किंवा
स्वर्गाहून सुंदर आहे ते, इतकं जबरदस्त आहे. नक्की केदारेश्वरला तुम्ही भेट द्या आणि बाबाचे दर्शन घ्या. आणि जाणार असेल तर जून आणि जुलै या 2 महिन्याच्या मध्येच जा. हा क्लायमेट तिथे चांगला असतो. मी प्लॅन केला होता तो त्याच हिसाबाने केला होता, कारण की त्यानंतर थोडंसं तिथे प्रॉब्लेम्स असतात, बर्फ वगैरे सगळं इश्यूज असतात. त्यामुळे हा परफेक्ट पिरियड आहे तुम्हाला जायचा, परफेक्ट वेळ आहे. त्याच वेळेला प्लॅन करा. कधी कराल तर नक्की जा, व्हिजिट करा. मी जाणार आहे, कारण की मला जसं करायचं होतं तसं मी केलं नाही. कारण की माझं टार्गेट केदारनाथ नव्हतं, तर माझं टार्गेट होतं लेह लडाख. बट बाबांनी बोलवलं आणि ऑन द वे जाता जाता त्यांचेही दर्शन घेतले. आणि नक्कीच मी आता पुढे केदारनाथ, बद्रीनाथ, बर्फानी बाबा म्हणजे अमरनाथ यात्रा वगैरे खूप काय करायचं आहे मला त्या साईडला, आणि मी नक्की करणार पुढे. सो आता मी मंदिराच्या दिशेने आलो. आम्ही दोघं, तो पण आहे माझ्याबरोबर. आम्ही आता मंदिराच्या दिशेने वळतो आहे. आतमध्ये गेलोही. दर्शन फक्त 5 मिनिटातच झाले आणि त्यानंतर आम्ही थोडंसं तिथे फिरलो वगैरे. खूप मनाला खूप जबरदस्त एक वेगळं बोलतात ना, एक जे सांगूही शकत नाही इतकं आतमध्ये हे होत होतं की लोक विचार करतात आणि आम्ही इथे पोचलो आहे. तर एक वेगळाच आनंद होत होता मनाला, इतका जबरदस्त की खूप जबरदस्त. त्यामुळे केदारनाथ बाबाला जय म्हणत आम्ही लाईनीत रांगेत उभे होतो आणि पुढे हळूहळू चालत होतो. लाईन पण काहीच नव्हती त्या दिवशी, नशीब होतं आमचं. आमच्या मागे कोणच नव्हतं. एवढीच लाईन होती, जेवढी लोक दिसत आहेत, 100-150 लोक. फटाफट 5 मिनिटात आम्ही दर्शन वगैरे घेतले तिथे. आणि तिथून म्हणजे मंदिराच्या एक्झॅक्ट मागेच्या साईडला तो भीमशिला दगड आहे. तोही मी या व्हिडिओमध्ये दाखवला आहे. त्याचे दर्शनही घेतलेले. तो भीमशिला दगड म्हणजे खरंच त्याबद्दल मला काय सांगायची गरजच नाही, सगळ्यांना माहिती. फायनली सर्व दर्शन वगैरे कंप्लीट झाले आणि दर्शन घेतलं. या पवित्र तीर्थक्षेत्रामध्ये येऊन खूपच मन भरावून गेलेलं. बाबाचं दर्शन घेतलं आणि मग परत आम्ही लागलो परतीच्या प्रवासाला. येताना मी चालत आलो, तोही चालत आला. आणि येताना काही आम्ही शूट वगैरे असं जास्त काही केलं नाही, त्यामुळे बाकीचं काय त्याच्यामध्ये बघायला भेटलं नाही. त्यानंतर आलो आणि लेहच्या प्रवासाला दुसऱ्या दिवशी सुरुवात केली परत. आणि सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा. परत भेटू लेहच्या प्रवासात. तोपर्यंत टाटा, बाय बाय.